हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त तोंडाची चव वाढवणारी ना रेसिपी बनवलेली आहे. मस्त अशी भरली मिरची बनवलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर आता आपण आहे ना अगोदर जो मिरचीमध्ये भरायचा जो मसाला आहे ना तो बनवून घेऊयात. कढई घेतली आहे. कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकणार आहे. गॅस मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती आपल्याला शेंगदाणे आहेत ना छान असे भाजून घ्यायचे आहेत. तर ही मिरची आहे ना तुम्ही भाजीला जर काही नसेल ना तर चपाती भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा डाळ भातासोबतसुद्धा तोंडी लावायसाठी खाऊ शकता. इतकी सुंदर झालेली आहे. शेंगदाणे आपले आहेत ना भाजून झालेले आहेत. शेंगदाणे एका साईडला ठेवलेत. आता सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरंसुद्धा आपण आहे ना छान असं एकसारखं हलवत राहायचं आणि भाजून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित शेंगदाणे आणि खोबरं मिक्स करूयात. शेंगदाणे आणि खोबरं आहेत ना छान असं भाजलेलं आहे. जास्तही करपवायचं नाही आहे. आता एका साईडला शेंगदाणे आणि खोबरं ठेवलं आहे. आता इथे तीळ घेतलेले आहेत. पांढरे तीळसुद्धा आपल्याला आहेत ना छान असे भाजायचे आहेत. पांढरे तीळ भाजायला काही टाईम लागत नाही. हे बघा छान असे पांढरे तीळ भाजलेले. व्यवस्थित असं मिक्स करूयात. आता ह्याच्यामध्ये आहेत ना आपण 4 ते 5 आहेत ना लसणाच्या पाकळ्या टाकणार आहेत. लसणाच्या पाकळ्यांमुळे ना अजून छान अशी टेस्ट येते. मस्त असा मसाला लागतो आपला. व्यवस्थित असं हे परतून घेऊयात. आता छान असं हे भाजलेले एका साईडला करूयात. आता इथे एक छोटी वाटी आहे ना बेसन पीठ घेतलेलं आहे. 1-2 चमच असेल हे. बेसन पीठसुद्धा आपल्याला छान खरपूस असं आहे ना मीडियम गॅसवरती आहे ना भाजून घ्यायचं आहे. हे बघा छान असं एकसारखं हलवत राहायचं म्हणजे सगळं व्यवस्थित असं बेसन पीठ आपलं भाजलं जाईल. छान खरपूस असं आहे ना बेसन पीठही भाजलेलं आहे. सगळं व्यवस्थित करून आपण हे मिक्स करून घेऊयात. गॅस बंद केलेला आहे आणि आता हे ना आपण छान असं भाजलेलं आहे. आता हे आपण एका ताटामध्ये काढून थंड करून आहे ना घेणार आहे. आता इथे आहे ना मी मिरच्या घेतलेल्या आहे. हे का अशा आहेत ना. ही मिरची भरली मिरची आपल्याला बनवायची आहे ना तर अशा उभ्या अशा सरळ असणाऱ्याच मिरच्या घ्यायच्या म्हणजे मसाला व्यवस्थित असा भरता येतो. मिरची स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. आता मिरची आहे बघा ह्या पद्धतीने ना अशी आपल्याला चिरून घ्यायची आहे. मध्ये असा कट मारायचा आणि आतमध्ये जर बिया असतील ना तुम्हाला जर पाहिजे असतील तर ठेवू शकता. जर बिया काढायच्या असतील तर आहे ना चम्मचने हे बघा ह्या पद्धतीने सहज अशा ह्याच्यातल्या बिया निघतात. जास्त काही बिया नसतात पण जर नसेल पाहिजे तर आपण काढू शकतो. मी सगळ्या बिया आहेत ना ह्या पद्धतीने आहेत ना काढलेल्या आहेत. हे बघा तुम्हाला अजून एक मिरची दाखवते मी. छान असा उभा कट द्यायचा मिरचीला आणि चम्मचने ना ह्या पद्धतीने बिया काढायच्या. तर ह्याच पद्धतीने सगळ्या मिरच्या आहेत ना मी चिरून घेतलेल्या आहेत. आता जे आपण शेंगदाणे खोबरं तीळ बेसन पीठ जे भाजून घेतलेले आहे ना ते थंड झालेले आहे. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात. आता त्याच्यामध्ये हळद टाकूयात. आपल्याला किती तिखट हवं आहे त्यानुसार आपला साठवणीचा जो कांदा लसूण मसाला असतो तो टाकलेला आहे. धना पावडर, जिरा पावडर आणि थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकूयात आणि हे ना छान असं मिक्सरला आपण आहे ना बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा आपण शेंगदाण्याचा कूट जसा बनवतो ना तसंच हे बारीक असं केलेलं आहे आणि पाहू शकता छान असा ह्याचा आहे ना मुटका तयार होतोय. आता हे जर जास्त सुकं असेल ना तर थोडंसं तेल टाकायचं आणि मिक्स करायचं. पण हे छान असं आपल्याला जसं पाहिजेल आहे ना तसं तयार झालेलं आहे. आता मिरची घेतलेली आहे. आता मिरचीमध्ये हा आपण मसाला आहे ना चांगला दाबून छान असा भरून घ्यायचा. हलक्या हाताने दाबायचा आणि व्यवस्थित असं मिरची आपली छान अशी गच्च भरून घ्यायची. बघू शकता आता आपण असं हलवलं ना तरीसुद्धा मसाला आपला बाहेर येत नाही. बघू शकता छान असा मसाला आहे ना भरून घेतलेला आहे. तर ह्याच पद्धतीने ना मी सगळ्या मिरच्या आहेत ना भरून घेणार आहे. खूप सोपी अशी रेसिपी आहे आणि बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकी सुंदर ताटाची
शोभा वाढवणारी आहे ना ही रेसिपी आहे। हे बघा छान अशा मिरच्या आपल्या भरलेल्या आहेत। आता आपण मिरचीला आहे ना फ्राय करून घेऊया। तर आता मी शेंगदाणे खोबरं भाजलेले ना 30 कढई घेतलेली। कढईमध्ये ना 1 पळी तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं, गॅस मीडियम ठेवा, जास्त फास्ट ठेवू नका। आणि ह्याच्यामध्ये आपण आता ह्या मिरच्या ठेवणार आहेत। बघू शकता मिरच्या ठेवलेल्या आहेत। आता ह्याला हलवायचं नाही, झाकण ठेवायचं। गॅस एकदम बारीकच ठेवलेला आहे आणि 1-2-3 मिनिट आहे ना झाकण ठेवून आहे ना छान अशी वाफ काढायची। आणि 2-3 मिनिट झालं की हलक्या हाताने पुन्हा आपण आहे ना हे व्यवस्थित असं आहे ना हलवून घेऊयात। आता पुन्हा झाकण ठेवणार आहे आणि पुन्हा 1-2-3 मिनिटांनी ना आपण बघणार आहे आणि पुन्हा अलटी पलटी करून आहे ना छान अशी मिरची आपली आहे ना भाजून घ्यायची आहे। तर कसा वाटला व्हिडिओ तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने तुम्ही ही भरली मिरची ना करून बघा, खूप सुंदर होते। अगदी तोंडाची चव वाढवणारी अशी रेसिपी आहे। नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की रेसिपी कशी झालेली आहे। मस्त खमंग अशी आपली मिरची आहे ना भाजलेली आहे, पाहू शकता। तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।